मंडळी वेलकम टू अरे वारे बीच. ठीक आहे ना, सध्या का आपण बसलोय अरे वारे बीचला. म्हणजे आता हा वारे बहुतेक आपण आरेला जाऊन आलोय आता. ओके मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं भारतातल्या सर्वात जास्त खतरनाक आणि भारी रोडवरती. हा आपला रत्नागिरीला जाणारा एकदम मस्त असा रोड आणि समोर आहे अरे वारे बीच. ही पाऊस काय करतं माहिती का, ही येतं 3 मिनटं येतं आणि अक्षरशः लाही करून जातं, भिजवतं. बर कुठून एवढी जास्त इमोशनल होते. ठीक आहे ना, भावाला डायरेक्ट गळ्यात पण रडायला लागला. मी काही व्हिडिओ 3 नाव काढला, आपलं फास्ट मोड चालू होता कारण. आणि प्रेमाचं कायम राहतं भाऊ, कायम प्रेम राहतं. ठीक आहे ना. आता 2 मिनिटापूर्वी धाराशिवची मंडळी भेटली होती. धाराशिव हर माझ्या मंडळी, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द न्यू एपिसोड. आज सकाळ सकाळ एकदम फुल पॉवरमध्ये टाईम झाला आहे. तुम्हीच बघा, विश्वास नाही बसणार. 3:47 आणि सध्या काम चालू आहे. सकाळ सकाळ एडिटिंग, ड्रोनमधला डाटा घ्यायला चालू आहे सगळा आपल्या फोनमध्ये आणि एडिटिंग करायची. व्लॉग डायरेक्ट आहे 1 तास लागेल एडिटिंगला. ठीक आहे ना. तर एडिटिंग करायची, व्लॉग अपलोड करायचा आहे 8-9च्या दरम्यान. त्यानंतर मी आहे टेंटमध्ये. आणि आजचा दिवस खूप जास्त क्रेझी आहे आपल्यासाठी. का? कारण की आज आपण जाणार नाही एका अशा रोडनं जी अख्ख्या भारतातला खूप जास्त सुंदर आहे आणि आपल्या रत्नागिरीतला. तर आज रत्नागिरीत आपल्याला पोचायचं आहे एकदम आरेवारी बीचमध्ये. ठीक आहे ना. आरेवारी बीचकडे निघायचं तर खूप जास्त स्वर्गीय रोड आहे. तर त्या रोडनं आज आपल्याला काय पण करून निघायचं आहे. ठीक आहे ना. तर एडिटिंग वगैरे सगळ्या गोष्टी आवरूया आणि आज सकाळ सकाळ मस्तमध्ये 7-6:30च्या दरम्यान इथून रफू चक्कर होऊया. मला तर आता काय झोप लागणार नाही कारण की मी निघालेलो या एका आज अशा ॲडव्हेंचरवरती जो खूप जास्त दुर्मिळ आहे. हा व्लॉग मोठा होईल पण लास्टपर्यंत बघून घ्या. हा 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 सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा 2000. यस ब्रो. बाई बघा बाई, पूर्ण जंगल आहे, पूर्ण जंगल. आणि हे तर आपला टेंट आहे. बस 4 वाजायला लागलेले त्या आणि एकदम मस्तमध्ये सगळ्या गोष्टी एकदम ओकेमध्ये. ठीक आहे ना. तर पूर्ण जंगलात आहे आणि असंच हेलिपॅडवरती. चला करू एडिटिंग. के तेरी दर्द कमर पे साकर तेरी रैना बरसे, होठों पे है नाम तेरा, किताबों में है नाम तेरा. हो मेरा दिल गया 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 गया, लगनी 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 लग गई है, हो मेरी लगनी लगी, हो लगनी 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 लग. मंडळी आता कपडे वगैरे सगळे काढले. ठीक आहे ना. आता आपल्याला सगळ्या DK सायकली लोड करायचे आहे. सगळं सामान लोड करायचं आहे आणि पुढे निघायचं आहे आरेवारी बीच कडल्या साईड. ठीक आहे. तर सगळं लोड करू एकदम मस्त झकासपैकी. ऊन पडलं आहे आता, इतक्यात पाऊस येऊन गेला. तर चला सगळं सामान टाकू आता. ओके मंडळी, टेंट काढलेला आहे. एक दादा आला आहे मला भेटायला आणि हे दादा म्हणजे एवढा इमोशनल झाला का नाही भाऊ मला भेटून. एवढा इमोशनल. असे कौशल लोक असते ते अशी जी भाऊ मला भेटून एवढी जास्त इमोशनल होते. ठीक आहे ना. भावाला डायरेक्ट गळ्यात पण रडायला लागला. मी काही व्हिडिओ 3 नाव काढला, आपलं फास्ट मोड चालू होता कारण मी टेंट गुंडळ होतो. ठीक आहे. दादा आला डायरेक्ट गळ्यात पडायला लागला, रडायला लागला. चाललंय काय म्हणलं, भावाचं प्रेम आहे भाऊ. शेवटी प्रेम आहे, काय जर केलं तरी. आणि प्रेमाचं कायम राहतं भाऊ, कायम प्रेम राहतं. ठीक आहे ना. आपण ही माणूसही कमवली. दादा काय बोलशील तुझ्याकडं काय? आता तुझी व्हिडिओ बघितली घरी. होय. मी बोललो आलो जाऊन गणेश भाऊला भेट. बर आलो भेटायला. वेळ अरे यार भावा यार, जाऊ दे यार. मग भाऊ प्रेम कमवलंय तुमच्या घरामध्ये. भाऊ रडायला लागला नाही घेऊन, रडायला लागला जीवक नाही. असं दे भाऊ, असं दे. चल कुठं राहायला, कुठे भाऊ? आरेवारी ना. हा आरेवारी पुढे आहे. अच्छा आतमध्ये जरा गाव. अच्छा कुठलं गाव या? सडी आहे. सडी. बरं भाऊ रडायला काय झालंय पण? रडून काय भेटतंय भाऊ? रडायचं काय असते तेव्हा सांग बरं. रडायचं काय तेव्हा? अरे कामाला निघालो म्हणलं मी उशीर आहे तू सांगितलं तिथं आणि आलो इथं तुला भेटायला. भेटलो. भारी वाटतंय ना आता? भारी वाटतंय ना? म्हणलं भेटतोच की नाही काय माहित, नशिबात असेल तर भेट. अरे बाबा, मनापासून प्रयत्न केल्या भेटणारच नाही यार. भाऊ ही कमवलं आपण, समजलं ना. कसं वाटतंय म्हणजे तुला? काय काय नाही, तुला भेटायचं होतं एवढंच बस. भेटला.
असं ते भरपूर यार. झाला. अरे यार नाश्ता करणे नाश्ता आणलाय तुला. आणलाय. अरे मग दे ना यार, दे ना यार. अरे यार नाश्ता आणला यार भावा, नाश्ता करतो यार. चला नाश्ता करणार नाही यार आता तुला. किलो मामीचे एकदम म्हणलं मला आंबोळी दे. हा. ते आंबोळीने आलो. अच्छा डब्बा पाहिजे डब्बा देतो भावा. ती भावा खायला. ही चटणी. वा वा वा. हे फणसाचं कालवण आणि हे खातो या, बघूया. तूच खायचं. एवढं आले. हे मस्त आहे यार भावा ही तर. ना खाया का. हा हा मन जिंकलो यार तू. खा यार. एक तर जेवण आहे यार, एकच जेवण आहे ना आपला. होय होय. जेवढं प्रेम कमवून होतं ना बाबा तेवढं कमवायचं. काय म्हणतोय हे तुमच्याकडे भरपूर दिवस राहतं का? होय. असं बाहेर पण राहतं, फ्रीजमध्ये नाही ठेवलं तरी चालतं. अच्छा. आपल्या दादानं आमरस आणला एकदम मस्त मध्ये. तर हा थोड्या वेळानं मी दुपारच्याला मस्त मध्ये आरेवारी बीचवर मस्त गटा 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 पी. एकदम ताजा फ्रेश असतो एकदम. आमरस भाऊ कोकणातले माणसं एक नंबर. विशेष खोल भाऊ यांचा. चल भाई गाणं भाई चल. चला आज सकाळ सकाळ प्रवासाला सुरुवात हेलिपॅडवर निघलोय. ती बघा तेव्हा तिकडे पाठीमाग हेलिपॅड आहे. चल ना. हो हो चल हो. हा पण दादा गेला. माहीत नाही यार ती एवढं रडला का नाही भाऊ. म्हणजे ती म्हणला भाऊ मी कधी रडलो नाही म्हणला. पण मला तुला बघताच का रडायला मला समज नाही. म्हणजे काय म्हणा, म्हणजे हे प्रेम कसलं बोलायचं नेमकं की बाबा माझ्यापाशी येऊन डायरेक्ट भाऊ ती मिठीत रडायला. मी बसलो होतो टेंट फोल्ड करत होतो, आला आणि डायरेक्ट रडायला लागला. काय पळू रडायला लागला. म्हणले भानगड काय नेमकी. मला पण ब्लॉग शूट करू वाटतं तिथं, पण मी मोबाईलमध्ये थोडं शूट केलं कारण की कॅमेरा साईडला होता ना माझा लांब. अरे यार म्हणजे असं प्रेम कमवणं खूप मुश्किल आहे यार, खरंच खूप मुश्किल आहे. ठीक आहे ना. त्यामुळे म्हणतो रे लाईफ इज ऑल इज वेल. ऑइल इकडे पण टेंट लावायला मस्त दाखवते यार. काय टेंट लावायला काय. ज्यावेळेस नेक्स्ट टाइम येईल ना कॅरेवॅन घेऊन, त्यावेळेस कॅरेवॅन इकडे उभा असणार आपली. अरे थँक्यू. आई शपथ. असं द्या हाय पडले हाय माझ्या हाय दादा केळी पडली. हा ह्या ठिकाणी 6 वर्षापूर्वी माझी मोटरसायकल घेऊन आलो होतो ना, त्यावेळेस भाऊ माझ्यापाशी काहीच नव्हतं. म्हणजे माझ्यापाशी फॉलोअर्स नव्हते, सबस्क्रायबर नव्हते, काय नव्हते. 100-200 सबस्क्रायबर होते यूट्यूबला. तो पण चॅनल माझ्याकडून नंतर डिलीट झाला. ठीक आहे ना. त्यानंतर ना सायकलवरती प्रवास चालू केला. नंतर ना भरपूर असे वाढले, भारी वाटतंय. आणि हा समोर आपला आरेवारी बीच आहे पडल्या साईडला. ठीक आहे. तर आता आपल्याला तिकडे जायचं आहे. तर आता मला ब्लॉग अपलोड करायचा आहे. तर त्यासाठी मी खाली जाऊन कोणा तरी वायफाय घेईल एक दुकानामध्ये. आंघोळ नाही केलेली, आंघोळ करूया. एक दादानं आता मला त्यात केळी दिली. तर जाऊया पुढं, प्रोटीन घेऊया, केळी खाऊया आणि नंतर ना मग पुढं निघूया. बाई इकडल्या साईडला निघाली रस्ते इकडं. ठीक आहे ना. साईडला दिसली आहे इथे एक मला विहीर, पण मला वाटतं या विहिरीतलं पाणी पित असेल त्यामुळे इथं आंघोळ करता येणार नाही. समोर साईडला घर पण आहे, पण नगं विचार आहे कारण की मला वाटतं इथलं पाणी पित असेल. ठीक आहे. पुढल्या साईडला जाऊन एखादा चांगला झरणा बघून तिथं आंघोळ करूया. लई किळमटल्या काय वाटायला लागले मला. ठीक आहे ना. तर ह्याच रोडनं जायचं या. तर ही टमटम ऐसा टमटम लेने का आपले को. स्वागत है दोस्तों आप सभी लोगों का दुनिया के सबसे अच्छे रोड पे. हा तर मंडळी रत्नागिरीमध्ये आंब्याला ह्या आंब्याचा राजा का म्हणलं जातं ना, ही मला आज समजलं. माझ्या पाठीमागं तुम्ही बघताय का ना, एवढी जास्त भारी झाडं आहे ती, एवढी भारी झाडं. मी तुम्हाला दाखवतो झाडं बघा एकदा काय येते. ठीक आहे ना. ही बघा हे बघा छोटी झाडं आहे ती, म्हणजे झाडं छोटी ती पण फुटले ती किती. ही बघा ना हे बघा. म्हणजे आपल्या हे कल्ल्या भागामध्ये ह्या गोष्टी बघायला मिळत नाही. तेव्हा ही कल्ल्या भागामध्ये एवढी जास्त भारी प्रकारे आंब्याच्या बागा ठेवलेत का नाही, खूप जास्त. हापूसचा राजा काय असं म्हणजे काय त्याचा हापूस राजा, रत्नागिरीमधला हापूस आंब्याचा राजा म्हणलेला. तर ती ही आहे असं मला वाटतं. ठीक आहे ना. आरेवारी बीच जवळच आहे. आता आपल्या आंघोळ करण्यासाठी पुढे एक जागा आहे, तर आपल्याला जाऊन आधी आंघोळ करूया. चला मामा दामाने उतरा दामाने उतरा म्हणलं. पाहिजे नमस्कार. व्हिडिओ बघितले होते, धन्यवाद. त्यावरून मी ओळखलं तुम्हाला. तुम्ही आधी इकडे पुढे गेलता ना. म्हणजे तुम्ही काय चाललंय मामा, बरं आहे का? पंढरपूरला आलता का नाही आमच्याकडे यावर्षी? हां मी पंढरपूरचा आहे. हां हो कोकण करतो या. तुम्ही कुठला इथलाच का? बरं आहे. हे हा तर एक नंबर आहे, फुगलं हे मस्त आहे का तुमचं? छान आहे घर, मस्त आहे. किती वर्षापूर्वीचं घर आहे या?
हा हा का हा 50 वर्षापूर्वी घर आहे बापरे. तर मंडळी मिसला का आरेवारे बीचच्या पाठीमागे लगभग 1 ते 1.5 किलोमीटर आहे ठीक आहे ना. आणि मला ह्या इथं हॉटस्पॉट भेटलेला आहे ठीक आहे ना, वायफाय भेटलेला आहे. तिथं ब्लॉग अपलोड करून टाकतो, दात घासतो मस्तमध्ये आणि कॉफी घेतो. जेवण तर फुल झालेलं आहे मागाशी माझं ठीक आहे ना. भाऊ असं जर यूट्यूब चॅनल करताय आणि जर ट्रॅव्हलिंगमध्ये येता खूप संघर्ष लागतो ब्लॉग अपलोड करायला. मला तर जाऊन वायफाय घ्यायला लागतं. ते मला ओळखतात, आधी ओळखलं नाही नंतर ओळखलं मला ठीक आहे ना. तर मी आता ब्रश करतो आणि नंतर कॉफी घेतो, व्हिडिओ अपलोड करतो आणि मग नंतर इथं पुढे निघतो. आंघोळ मग नंतर होतो. माणसानं ब्रश करावा, आंघोळ करावी, मग जेवण करावं का नाही. आता नीट बघा का, सकाळी आधी जेवण केलं, आता ब्रश करणार, मग चहा घेणार. नाही किती उलट आहे बघितलं का. चला आता मी ब्रश करतो आधी. तर मंडळी आता इथनं आपली निघायची वेळ झालेली आहे. इथं आहे उभ्या सायकल, इथं मग थांबलो होतो आणि इथनंच ह्यांच्याकडून वायफाय घेतलं आणि वायफाय घेऊन सगळं व्हिडिओ वगैरे सगळं अपलोड करून टाकलं मी. त्या दादाने दिलं होतं. दादा धन्यवाद मनापासून ठीक आहे ना. आरेवारे बीच कडल्या साईडला येत आहे ना, तर आरेवारे बीच शेजारीच्या काही हॉटेल आहे ह्या आहेत, नक्कीच ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून. काय ही महाराष्ट्रातली माणसं म्हणजे एवढी भारी एवढी प्रेमळ का नाही आपल्या इकडली, लई प्रेमळ व किती राव मला मदत करते ती बघितलं का तुम्ही. मला त्यांना हे दिलं, वायफाय दिलं, माझं सगळं काम झालं, ब्लॉग अपलोड करून टाकला मी. माझा सगळ्यात मोठा राडा कुठं झाला माहिती आहे का, की मी पहाटेला 5 वाजता झोपलो ना, तिथं माझा लई मोठा राडा झाला बघा. कारण मी झोपलो ना, 8ला उठलो, सगळं नियोजन फीस काढलं माझं, असा विषय झाला. आता आंघोळीन स्नान करण्यासाठी पुढे जागा बघूया कुठेतरी चांगली एखादी आणि तिथं मस्त आंघोळ करूया. अजून आंघोळ नाही केली, 2 वाजले दुपारच्या. आता 2 मिनटापूर्वी धाराशिवची मंडळी भेटली होती. धाराशिव म्हणलं की विषय खतरनाक आला माहिती आहे ना. चढ लागलाय म्हणजे आरेवारे बीचच्या जवळ आलेलो आहे सध्याला. आयद मेरी शादी का ख्याल दिल में आया है, इसीलिए मम्मी ने तेरी मुझे मार खाने के लिए बुलाया है. खतरनाक घाट आहे भाई एकदम. अबे एवढा वा एवढंही आता लय सांग तुम्हाला 3 मिनिटाच्या आतमध्ये पाऊस जाणार, 3 मिनिटं पण राहणार नाही. बघा हे आवाळ आहे, हे बघा मंडळी, ही पाऊस काय करतं माहिती का, ही येतं 3 मिनिटं येतं आणि अक्षरशः लाही करून जातं, भिजवतं निमारतं, ओलं कसं भिजवतं जणू अंगाचा नुसता वास सोडून लगेच निघून जाणार. सांगतो आता ही मोठा टिपका आहे ना, आता लय उशीर राहत नाही. आता बघ तर बुक करून निघून जाणार. आता भिजवायला चालू आहे सध्या मला ठीक आहे ना. आंघोळ पण नाही ना केली, त्यामुळं ती म्हणताय थांब मी तुझ्या थोडा मेहरबान आहे, मेहरबान व्हायला लागला थोडं. असू दे झाला. आयुष्य पण चुकत नाही अंदाज आपला कधी. आता गेला, आता 20-25 मिनिटात आता ऊन येणार थोडं. एवढं दिवस फिरताय म्हणलं तुम्हाला अंदाज. अहो लय अंदाज म्हणजे एवढा. ओके मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं भारतातल्या सर्वात जास्त खतरनाक आणि भारी रोडवरती. हा आपला रत्नागिरीला जाणारा एकदम मस्त असा रोड आणि समोरच आहे आरेवारे बीच. आई शपथ लय भारी वाटतं या, असं वाटतंय आता जाऊ आरेवारे बीचवरून उड्या हाणावा त्या. पण तिथं झिपलाईंग आहे, बघू जर जमलं तर आपण झिपलाईंग करू. ढगातनं उडायचं आपल्याला ठीक आहे ना, ढगातनं. आणि समोरल्या साईडला नजारा काय आहे बघायचा का बे. चला दाखवतो. ते एक समोर हॉटेल आहे, ही बघा, ही बघा. गाडीवाला भाई कसा कट मारून गेला. तर मंडळी माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय आरेवारे बीचला चिटकूनच हा एक दुसरा बीच आहे ठीक आहे ना. आणि आरेवारे बीच हा समोर साईडला आहे. तर मंडळी वेलकम टू आरेवारे बीच ठीक आहे ना. सध्या का आपण पोचलोय आरेवारे बीचला, म्हणजे आता हा ना हा वारे बहुतेक आपण आरेला जाऊन आलोय आता वारेकडे निघालो ठीक आहे ना. तर आता ह्याच रोडनं जायचं आहे. मी 6 वर्षापूर्वी आलो ह्या इथं माझी मोटरसायकल घेऊन. 6 वर्षापूर्वी मला ते दिवस आठवत होतो आणि मी त्या बीचवर तिकडे जाऊन मी स्टंट रायडिंग केली होती तिकडे जाऊन तिकडल्या कोपऱ्यामध्ये त्या तिथं अशी तिकडे गाडी नेली आणि त्या तिकडे मी जाऊन अशी स्टंट रायडिंग केली ती.
मला एवढं जास्त भारी वाटलं तुम्हाला काय सांगू खरं बरं का. पण एक कळतं बरं का, आयुष्यामध्ये लई मेहनत लागते करायला, म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये एवढी जास्त लागते का नाही मेहनत करायला. मी ज्यावेळेस गाडी घेऊन आलो त्यावेळेस माझ्यापाशी काहीच नव्हतं. मला आठवती माझी परिस्थिती काय होती भाऊ, एवढी भयंकर परिस्थिती होती सांगू शकत नाही. आणि आज काहीतरी वेगळंच आहे आयुष्यामध्ये, पण मी हाल नाही सोडलं, मी माझं संघर्ष नाही सोडला, त्यामुळे मी आज ह्या लेवलला. ठीक आहे ना. ही बघा आपले झिपलाईंगवाले दादा. दादा नाव काय आपलं? सूरज चव्हाण. मला ते हे आठवला झापूक ह्या झिपलाईन म्हणते त्याला. तर हे झिपलाईन आहे. तर दादा म्हणलं की हे झिपलाईन करा तुम्ही, कोकणातला अनुभव घ्या. आज के शुभ समाचार, हमारे कॅमेरे के बीच से कोई गया है. आज मी हितनं असं लोमकळ जाण नाही तिकडल्या साईडला. ठीक आहे ना, म्हणजेच झिपलाईन करणार आहे. चला करूया. कशी गेली बघितलं का ती. आता मी पण असं जाणार आहे. ठीक आहे ना, चला जाऊ. तुमचा गणेश भाऊ सल्ला टाईट लंगोटी घालून वरती आलेला आहे, कापडी लंगोटी. आणि ह्याच लंगोटीने भाऊ आज आपण जाणार नाही स्वर्गाच्या वाटत ना स्वर्गावरती. चला भाई, आता झिपलाईन करणार आहे. ह्या इथनं नुसतं बघत राहा कसं करतोय नुसतं बघा. आता हानवडी कम टू आरे वारे बीच मंडळी. माझ्या खाली पूर्णपणे आरे वारे बीच आहे. बघा आरे वारे बीच बघा. आणि मी इथं असा एकदम मस्त मध्ये. अच्छा असं आहे इथं, असं पण आहे का. अरे वडा मला. अच्छा हे पकडू. हा चला, निम्यात थांबलेला हा प्रवास सुरू झाला एका रशीवरती. चला दादा धन्यवाद बरं का. हो 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 नक्की नक्की. मराठी माणसाचा हा प्रकल्प आहे. गणेश चौगुले आणि जितेंद्र शिंदे. हो यांचा आहे का. अच्छा अच्छा. जर आरे वारे बीचला येत आहे ना तर झिपलाईन नक्कीच करून जावा. ह्या इथं वरती तुम्हाला अलग दिसून जाईल. तिथं झिपलाईन इथं जाईल आणि एवढी एकच आहे, त्यामुळे काही सांगायची गरज नाही. आला तर नक्कीच या. ठीक आहे ना. चला आता आपण निघू रत्नागिरीच्या दिशेनं. आज मला वाटतं ना मी रत्नागिरीमध्ये एक 1.5-2 तासाच्या आतमध्ये रत्नागिरीमध्ये पोहोचून जाईल. तर चला निघू आता इथनं. कमिंग टू आरे वारे पूल. येस, हा आहे आरे वारे पूल. यस. आरेवारी बीचवर सायकल पडली आहे बघा. इथं सायकल पडली भाई. ह्या इथं समुद्रामध्ये मी मोटरसायकल एका चाकावर चालवली. एका चाकावर ह्या इथं मोटरसायकल चालवली मी स्वतःची माझी. ठीक आहे ना. NS 200. गरम काय हो खाल्या. गरम काय आहे द्या एक. चला एक हाईच म्हणल्यावर खाऊया ना गरम. अजून आयुष्यात काय पाहिजे. गरम आहे का. मावशी पण फोनवर बिझी. बघूया तरी. चला काय भांगड या वडापाव खायला. जिंदगी ना जिंदगी अशी वडापावसारखी लगेच संपते. तर मंडळी स्वर्गीय रत्नागिरीच्या जवळजवळ आलेलो आहे आपण. 9 किलोमीटर पाठीमागे या. मस्त नाश्ता केलेला आहे. 2 वडापाव खाऊन मस्त वाघ झालेलो आहे आणि पुढे निघालेलो आहे. काय वळ नाही ती यार. काय भारी वाटतंय इकडं यार. काय सांगू तुम्हाला मी किती भारी वाटतं. ही बघा. अरे वा काय वळ नाही ती. शेट 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 काय मस्त वाटतं यार. म्हणजे आंघोळ न करतलं कसं फ्रेश फ्रेश वाटतंय मला. त्या ताईने हाक मारून बोलवून घेतलं मला काय माहित नाही. हा कवा दुपारी. अरे मला नव्हतं माहिती. मी बघितलंच नाही इंस्टाग्रामला अजून. उघडलंच नाही इंस्टाग्राम अजून मी.
1.5 किलोमीटरवरती एक मंदिर आहे, विठ्ठलाचं मंदिर आहे. तर त्या मंदिरामध्ये आज मी टेंट लावणार आहे, ठीक आहे ना. आणि तिथेच आजचा मुक्काम होणार आहे आपला. तर चला जाऊया एकदम मस्तमध्ये. तर मंडळी आज आरेवारे बीच बघून आलेलो आहे आणि आजचा मुक्काम आहे आपला रत्नागिरी या पाठीमागं बरोबर फक्त आणि फक्त 6 किलोमीटर ह्या पुराणतत्व मंदिरामध्ये. आणि इथं आंघोळीला पाणी आहे. सगळ्यात मेन गोष्ट मला आंघोळ करायची ना. आज मी दिवसभर आंघोळ नाही केली. शर्ट बघताय, हा कालचा शर्ट आहे. अरे वा, कोकमचं झाड हे बघा, हे बघा, हे झाड आहे ना, हे पाठीमागचं हे कोकमचं झाड आहे. ह्याला कोकम येतात. आणि कोकणामध्ये तर माहिती तुम्हाला, कोकणामध्ये कोकमचा ज्यूस नाही प्याला तर मग काहीच नाही प्याला. इथं टेंट लावणार आहे आता मी. टेंट लावतो मस्तमध्ये ह्या मंदिरामध्ये. विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, खूप जास्त भारी. मी तर दर्शन केलं आहे, तुम्हाला पण घडवून देतो. Reality. Okay, I'm the washing for my body and go to this bathroom and dabuna laying and balti laying and pani oting. चला तर मंडळी आंघोळ बिंघोळ केली, फ्रेश. जरा थोडं कसं दिसतंय, जरा थोडं बरं दिसतंय ना, मला सांगा बरं कमेंट करून. आणि हे बघायचं टेंट लावलं असं एकदम मस्त म्हणजे, ठीक आहे ना. आशा करतो की तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल, ठीक आहे ना. आय डोंट नो आज जेवण कुठं नाही, मला काय व्लॉग माहिती नाही मला, ठीक आहे ना. बस टेंट इथं लावला एवढं मला माहिती सध्याला. आणि माझी झोप नाही पूर्ण झाली, कारण की काल रात्री मी 2:30 वाजल्यापासून जागा होतो, दिवसभर सायकल चालवून. त्यानंतर दिवसभर माझं डोकं बंद होतं. मी एवढ्या बी गोष्टी केल्या पण ताप झाला मला सगळ्या गोष्टींना. म्हणजे एक गोष्ट तर मला समजलं की भाऊ झोप असणं खूप महत्त्वाचं आहे, झोप, ठीक आहे ना. आता पण हा ब्लॉग एडिटिंग करायला 3-4 तास जात येतं माहीत नाही कसं जातं, पण जात येतं. चला आता डाटा ट्रान्सफर करतो. हा कॅमेरामधला डाटा फोनमध्ये घ्यायचा 30 मिनटं, ड्रोनमधला डाटा घ्यायला 30 मिनटं, 1 तास यातमध्ये गेला. नंतर ना एडिटिंग करायची 8 वाजल्यापासून पुढं 7 वाजल्या त्याला टाईम झाला आहे 7. चला करू एडिटिंग, भेटू थोड्या वेळानं.